फळाची साईज, फळाची क्वालिटी आणि लस्टर किंवा इव्हन गोडीसुद्धा, टेस्टसुद्धा या फार्मचं क्वालिटी आणि माल आपण पाहत आहात. आतापर्यंत एक 15 टन हार्वेस्टिंग झालेलं आहे आणि अजून एक 5 ते 10 टन हार्वेस्टिंग बाकी आहे. नमस्कार, मी अशफाक काजी सर. माझं गाव प्रॉपर नाझरे, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. मी 2015 पासून डाळिंब शेती करत आहे आणि बीटी गोरे सर यांचं टोटल शेड्यूल आपण फॉलोअप करत आहोत. आमचे मार्गदर्शक विजय कृषी सेवा केंद्राचे विजय वराडे यांचं पण मार्गदर्शन आहे या प्लॉटला. त्याच पद्धतीनं या प्लॉटचे सर्व जी देखरेख आहे किंवा जे काही मॅनेजमेंट आहे ते माझे पुतणे अली काझी आणि माझे बंधू रफिक काझी हे सगळं पाहतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या सहकार्यानं मी गेली 5-6 वर्ष डाळिंब क्षेत्रामध्ये अतिशय उत्कृष्टपणे काम आपलं सुरू आहे. रेस्ट पिरियडला जे काही बेसल डोस आणि बऱ्यापैकी सेंद्रिय खतावरती जास्त जोर दिला जातो. त्याच पद्धतीनं आम्ही स्लरीचा पण वापर चांगल्या पद्धतीनं करतो. कधीही आमच्या बागेमध्ये तणनाशक आम्ही शक्यतो मारत नाही, 99% मारत नाही. ब्रश कटर करून तेच तण तिथंच कुजवलं जातं. त्यामुळं शेताचा सेंद्रिय कर्व पण चांगल्या पद्धतीनं वाढलेला आहे. विविध तज्ज्ञ मंडळींच्या शेतींना भेट देणं आणि त्यांचं मार्गदर्शन घेणं, त्या प्रॅक्टिसेस आपल्या शेतीमध्ये राबवणं, त्याची अंमलबजावणी करणं, या पद्धतीनं आमचं कार्य सुरू असतं. ॲव्हेना न्यूट्रीमिक्स पण आम्ही रेग्युलर वापरतो आणि हे आमचं 3रं वर्ष आहे ॲव्हेना न्यूट्रीमिक्स वापरण्याचं. त्याचे पण अतिशय सुंदर रिझल्ट आहेत. आणि आमचे जे म्हणजे मका असेल, ऊस असेल किंवा इतर कोणती क्षेत्र, सर्व पिकामध्ये ॲव्हेना न्यूट्रीमिक्सचा आम्ही पहिल्यापासून वापर करत आलेलो आहोत आणि त्याचेसुद्धा इतर कोणतेही मायक्रोन्यूट्रंट आम्हाला वापरावं लागत नाही. अतिशय सुंदर त्याचे पण आपल्याला रिझल्ट्स मिळालेले आहेत. आणि गुरुवर्य बीटी गोरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमची वाटचाल सुरू आहे. सर्व शेतकऱ्यांनी ॲव्हेना न्यूट्रीमिक्सचा वापर करावा अशी मी सर्वांना विनंती करतो आणि सजेस्ट करतो. यावर्षी साईज, ग्लिझिंग, लस्टर अगदी सुपर आहे, अगदी व्यवस्थित आहे. अतिशय सुंदर काम झालेलं आहे. आज 22 नोव्हेंबर, आज बागेचं हार्वेस्टिंग पण सुरू आहे. हा माल आमचा दरवर्षी बांगलादेश, नेपाळ या विविध देशांना एक्सपोर्ट होतो. इथंच क्वालिटी, इथंच आपल्याला जागेवरती चांगले रेट मिळत असल्यामुळं बाकी रेसिड्यू फ्रीचा आणखीन आम्ही म्हणजे प्रयत्न करत नाही. पण रेसिड्यू फ्रीसाठी सुद्धा किंवा बाहेरच्या एक्सपोर्टसाठी सुद्धा बऱ्यापैकी आम्हाला विचारणा होत आहे, मागणी होत आहे, फोन कॉल येत आहे. साईजच्या बाबतीमध्ये म्हणजे यावर्षी रेकॉर्ड ब्रेक काम झालं आहे आमचं. जवळजवळ आता हे 550-600 ग्रॅमपर्यंत साईज झालेली आहे आणि क्वालिटी म्हणाल तर शायनिंग, कलर, लस्टर अगदी जबरदस्त आहे. हायेस्ट आज आम्ही पाहिलं तर 680 ग्रॅमपर्यंतचे फळं आपल्या प्लॉटमध्ये आहेत. बहुतांश फळं ही 200 ग्रॅम प्लस आणि 500, 450, 500 ग्रॅमपर्यंतची साईज, ओव्हरऑल साईज आपल्याला यावर्षी भेटलेली आहे. एक गोष्ट लक्षात आली यावर्षी की थोडं बॅलन्स्ड जर फळं ठेवली झाडावरती तर निश्चितपणे साईजला पण उत्कृष्ट काम होतं आहे, हे आम्हाला लक्षात आलं. आणि यावर्षी खरोखर अतिशय सुंदर साईज आहे. प्लॉट पाहण्यासाठी बरेचसे तज्ज्ञ शेतकऱ्यांनी पण भेटी दिलेल्या आहेत. खूप सारे लोक प्लॉट पाहून त्यांनी आमचं अभिनंदन केलेलं आहे. आणि त्यामध्ये मी थोडंसं ॲड करू इच्छितो की बाग फळावर असताना काम करण्यापेक्षा रेस्ट पिरियडला आपण जास्तीत जास्त काम केलं तर त्याचे रिझल्ट आपल्याला फळावर असताना भेटतात. असल्या म्हणजे एवढा पाऊस असताना म्हणजे असं सगळ्यांना वाटत होतं की प्लॉट हा फेल जाईल किंवा त्यातून सक्सेस थोडंसं प्रॉब्लेमॅटिक आहे, तरी पण आपण हे एवढं इथंपर्यंत आलेलो आहे म्हणजे असल्या क्रिटिकल कंडिशनमध्ये. तर हे काम फक्त रेस्ट पिरियडमुळे आपल्याला हा रिझल्ट पाहायला मिळत आहे. आणि मायक्रोन्यूटनचा वापर, ॲव्हेना न्यूट्रीमिक्सचा वापर केल्यामुळं आपल्याला इतर कोणतेही मायक्रोन्यूटन्स देण्याची गरज पडत नाही. त्यामुळं खर्चामध्ये सुद्धा बचत होते आपल्या. आपण ह्या प्लॉटला ॲव्हेना न्यूट्रीमिक्स वापरलेला आहे आणि आता तुम्ही बघू शकता की हार्वेस्टिंग चालू आहे, तरी पण कोणताही पाला वगैरे पिवळा पडणे किंवा झाडामध्ये ट्रेस वगैरे दिसणार नाही तुम्हाला. ग्रीनरी टिकून आहे शेवटपर्यंत. हा फक्त ॲव्हेना न्यूट्रीमिक्सचाच रिझल्ट आहे. बेसल डोसमध्ये आम्ही 40% रासायनिक खत, 40% सेंद्रिय खत आणि 20% जीवाणू खत या पद्धतीने आम्ही त्याचं शेड्यूल ठेवलेलं आहे. सेंद्रिय खतामध्ये यशराज गांडूळ खत, वाटंबरेचं जे गांडूळ खत आहे त्याचा पण आम्ही याला दरवर्षी वापर करतो. त्याच पद्धतीनं ॲव्हेना न्यूट्रीमिक्स इथ्रेल
घेण्यापूर्वी अगोदर आम्ही 15 दिवस अगोदरच ते तयार करून ठेवतो, कारण ते तयार व्हायला 15 दिवस जातात आणि तिथून पुढं कंटिन्यू प्रत्येक आठवड्याला प्रति एकर 7 लिटर या पद्धतीनं त्याचा कंटिन्युअसपणे आम्ही त्याचा वापर करतो. त्यामुळं आता इतकं फळ आहे, इतक्या मोठ्या प्रमाणात म्हणजे त्याला झाडावरती लोड आहे, तरीसुद्धा कोणतंही झाड आमचं ट्रेसमध्ये दिसत नाही किंवा कोणत्याही झाडावरती कोणत्याही प्रकारची डेफिशियन्सी आपल्याला आढळून येत नाही. तर निश्चितपणे आयव्हन आणि न्यूट्रिमिक्सचा वापर सर्व शेतकरी प्रत्येक पिकामध्ये कोणत्याही पिकामध्ये मायक्रोन्यूट्रिएंटची डेफिशियन्सी घालवण्यासाठी किंवा मायक्रोन्यूट्रिएंटची कमतरता पूर्ण करून घेण्यासाठी त्याचा वापर करू शकतात आणि तो त्यांनी करावा अशी मी त्यांना शिफारस करतो. फळाची साईज, फळाची क्वालिटी आणि लस्टर किंवा इव्हन गोडीसुद्धा, टेस्टसुद्धा या सगळ्या गोष्टी जर आपल्याला मिळवायच्या असतील तर निश्चितपणे तुम्हाला KGN पोमोग्रेनेट फार्म, KGN डाळिंब फार्म, नाझरा, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर या ठिकाणी एकदा निश्चितच तुम्ही भेट द्यायला पाहिजे असं मला वाटतं. या फार्मचं क्वालिटी आणि माल आपण पाहत आहात. आत्तापर्यंत एक 15 टन हार्वेस्टिंग झालेलं आहे आणि अजून एक 5 ते 10 टन हार्वेस्टिंग बाकी आहे. आणि ही पार्टी जी आहे ही पार्टी बाहेर एक्सपोर्ट करते ही माल, आणि हा माल आम्ही 141 रुपये दराने 21 नोव्हेंबर या दिवशी आम्ही दिलेला आहे.